दाट धुक्यांची चादर पसरते, जसे काय ढग आले डोंगरावरती. मुसळधार पावसाच्या पडती अंगावर सुखांच्या सरी. पाय ठेवता निसर्गाच्या कवेत, दिसते नयनरम्य चित्र समोर. सह्याद्री, सह्याद्रीच्या भरगच्च जंगलातून हळूच वर डोकं काढणारा आणि आकाराने लहान पण निसर्गाने सौंदर्याने नटलेला हा किल्ला म्हणजेच कमळगड. अरे किती लेट घेतलं का सगळं? लेट आहे का? गुड मॉर्निंग जगदीश सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्री. गुड मॉर्निंग जेबी. एक पण दुकान नाही लागलं रे, हॉटेल नाही काय नाही. खायचं का नाही काय आज? भूक तर लागली खूप. घरनं आणलेलंच खायला लागेल आता. हा पाण्याची बॉटल नॉर्मल आहे ना? हा घ्या तुम्ही. सकाळी जसं पुण्यातनं निघालोय आम्ही, म्हटलं वाईमध्ये जाऊन नाश्ता करूया. वाईमध्ये तर सगळे हॉटेल बंद आहेत. गावामध्ये छोटंसं एक दुकान होतं, तिथून आम्ही बिस्किट वगैरे घेतलेत. आता हेच खायला लागणार आहे. आणि मित्रांनो, हा जो तुम्हाला सेटअप दिसतोय हा आहे आपल्या जीवनदादाचा सेटअप. जीवनदादा पुढे गेला बाईकवर आणि आम्ही चाललोय कारमध्ये. साताऱ्यामध्ये आहे आणि वाईच्या पुढे आम्ही पोहोचलेलो आहे. आणि इथून आपल्याला दिसतंय वरती ते रायरेश्वरचं मंदिर. काय धुक्यामध्ये एकदम हरवून गेले, काय भारी दिसतंय. दादा मग काय ठरलं? हेच ठरलंय की आता दोघांनी ब्लॉगिंग करायचं. जायचंय कुठे पण आता? नाही, रायरेश्वरकडे आपण नंतर संध्याकाळी जाताना जाऊयात. पहिल्यांदा आपण ट्रेक करूयात. आजूबाजूला खूप सुंदर वातावरण आहे. सकाळी 8:30 वाजलेत आणि सगळे इकडे दिसतंय धुकं. आणि इथे आम्ही थांबलोय रायरेश्वर मंदिराच्या पायथ्याला. तर आम्ही चाललोय आता कमळगडला. तर आज आपल्यासोबत आहे जीवनदादा. इकडे गेलाय तो रस्ता, हे आहे रायरेश्वरचं मंदिर इकडे या साईडला. चला दादा. गुड मॉर्निंग. बघताय सकाळची सुंदर सुरुवात कुठून झालेली आहे? निसर्गामधून. आजूबाजूला पूर्ण बघताय, पूर्ण धुकंच धुकं दिसतंय. आणि असं सुंदर निसर्गामधून सकाळची सुरुवात, काय सांगायचं आता. तर मी आहे आत्ता साताऱ्यामध्ये कमळगडच्या पायथ्याशी. आपण चाललेलो आहोत कमळगडला. तर आपल्यासोबतच जीवनदादा असणार आहेत. तर आम्ही आज सोबत ट्रेक करतोय. चल तर मग डायरेक्ट आता पुढचा प्रवास बघूया. ते फोटोशूट चालू आहे दादांचा. कॅमेरा पाठीमागचा बिहाइंड द सीन्स. कॅमेऱ्याची बॅटरी टिकली पाहिजे राव. आमची फोटोग्राफी मध्ये सगळं जाणार आहे. ब्लॉग होतोय की नाही काय माहित. त्यात आपल्याला हे पण करायचंय आणि ते पण करायचे. बरोबर आहे. हे म्हणजे कमळगड आणि ते म्हणजे रायलिंग. वासोळावरनं नांदगणे आणि नांदगणेवरनं जायचं आहे आपल्याला कमळगडला. वासोळावरनं कमळगडला तर थोडा रस्ता खराबच आहे, कच्चा रस्ता एकदम. पावसाळ्यामध्ये सातारा जिल्हा एवढा सुंदर दिसतो, पहिल्यांदा बघतोय मी. तर मित्रांनो चला तर मग इथून आपला ट्रेक चालू होतोय. आणि आम्ही इथं गाडी पार्किंग केली आहे. इथून जरा जास्तच रस्ता खराब आहे. आणि जीवनदादा 2 व्हीलरवरनं पाठीमागनं येतोय. पाऊस लय झालाय वाटतं इथं. लय चिखल झालाय खाली. चिखलातनं वाट काढत जायला लागतं इथून. जास्त चिखल आहे ना? अजून जास्त आहे का चिखल पुढे? हळूहळू हळू. लय स्लिप होतंय खाली आहे ना? झालं अडकलं. ते तुटायला नको पलीकडचं. ते धरलंय तुम्ही. ते वरनं एकदम क्लिअर रस्ता आहे. अडकून बसू नका तिथे. हा बघा इथून क्लिअर रस्ता आहे आणि इकडं असा पूर्ण चिखलचा रस्ता. कसे आहेत सिनेमॅटिक? प्रॉब्लेम आहे जरा, चिखल लागला त्याला. काय झालं? हाताला चिखल लागला तुझ्या? चिखलात पडून पडून सिनेमॅटिक येतो. अरे हळू हळू. कमळगडला जाताना रस्ता खूप सुंदर आहे. असं जंगलातनं पाऊल वाट आहे. मोरांचे आवाज येतात, पक्ष्यांचे आवाज येतात. असं एक जंगल सफारी वाटते. तुम्हाला म्हणत होतो वरनं रस्ता आहे. अरे पडल्यावर खाओ और खिलाओ.
भूक लागली ट्रेक करता करता, हे बेस्ट आहे. फक्त बिस्किट खाल्लेत सकाळपासून. एकंदरीत पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण जंगलातनं आपला ट्रेक करायला लागतोय. मला वाटलं असं पठार वगैरे येईल, पण नाही, खूप जंगल आहे. आजूबाजूला पाऊस झाल्यामुळे तर झाडं अशी डोक्याच्या वरती गेलेले आहेत, उंचच उंच. तर गडावरती जाताना बऱ्याचशा वाटा आहेत, पाऊल वाटा आहेत, तर चुकामुक होऊ शकते. खूप घनदाट जंगल आहे, खूपच. आत्ता दम लागतोय. जसं जसं वरती चाललोय तसं जंगल संपायला अजून काही तयार नाही. आपण बरोबर चाललोय ना? आता ते तुमच्यावरच. तुम्हाला माहिती रस्ता वरती काय, मी नवीन आहे राव. आता कुठे चाललाय रस्ता? जाईल तिकडे जायचं. हा, भेटला का रस्ता? ओय हळू. बघा, शूट करायला किती मेहनत घ्यावी लागते. बसावं लागतं रे कुठं पण झुडपा. आणि ते किती उशीर क्लिक करायचं त्या झूम साठी, फोकस साठी. अरे हो फोकस, तिच्या मायला तुझ्या पाया अवघडलं. पूर्ण जंगल चढून आल्यावरती छोटासा एक पठार लागलेला आहे आणि आम्ही इथे थांबलेलो आहे. आणि या पाठीमागे जो धरण दिसतोय, पाठीमागचा व्ह्यू दिसतोय, क्लास आहे. ओके, रेडी? बघताय 11 वाजलेत. सकाळी 9-9:30 वाजता ट्रेक चालू केला होता आम्ही आणि हळूहळू वरती चढतोय. वातावरण असं मस्त आहे आणि आपल्यासाठी बरंच आहे, ऊन नाहीये, ट्रेक करायला चांगलं जात आहे. ट्रेक करताना वाटेत लागणारे काटे कुटे, जंगल आणि एवढी मोठी झाडी काय साधं काम नाहीये सह्याद्रीत फिरायचं. जंगल पॅच कव्हर करता करता श्वास भरलाय पूर्ण, खूप दम लागला. दादा बाकीचे वर गेलेत आणि ब्लॉगर लोक मागे. दमत नाही आम्ही दमत नाही, अजिबात नाही. आम्ही शॉर्ट घ्यायला थांबलोय. हे फक्त कारण आहे. जसं जसं थोडंसं वरती चाललंय, थोडी थंड हवा लागते आणि पाठीमागे रायरेश्वरचं मंदिर धुक्यात हरवलंय. बराच वेळ ट्रेक केल्यानंतर आम्ही आता जेवायला बसलोय. सगळ्यांना भूक लागली होती बाय द वे. असं उघड्या आबाळाखाली आणि निसर्गामध्ये असं एकत्र जेवायला बसण्याची मजा काही वेगळीच आहे. अरे बापरे, जबरदस्त त्याच्या काटे तर इथे काटे डोसतात इथे, खूप सावकाश. जेवणाचा कार्यक्रम खूप मस्त झालेला आहे आणि इथे आल्यावरती एक बोर्ड दिसला आपल्याला. तर इथे कमळगडचा हा रस्ता आहे. इथे माडगणी जाण्यासाठी हा पाठीमागचा रस्ता दिसतो. कमळगडाचा खास विशेष म्हणजे आजूबाजूनी पूर्ण सह्याद्री आणि असं पूर्ण जंगल आहे. असं वाटतं की चिखलामधनं एखादा कमळ उगवावा तसा हा गड असावा. गोरक्षनाथ मंदिराजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहोत. हे पाठीमागे दिसते ते गोरक्षनाथ मंदिर आहे आणि इथे जर तुम्ही गडावरती आले तर इथे तुम्हाला राहण्याची सोय होईल.
खाण्याची सोय तुम्हाला करायला लागेल स्वतः आणि तुम्ही इथे राहू शकता. आत्तापर्यंत जो तुम्ही जंगल पॅच बघितला तो काहीच नाही. आता इथून खरा चालू होते जंगल पॅच. एकदम घनदाट जंगल. सही काय व्ह्यू आहे इथे, जबरदस्त. पूर्ण खाली अशी दरी आहे. काय सुंदर पॉइंट आहे हा. आजूबाजूला पूर्ण सह्याद्रीतले हिरवेगार डोंगर आणि थंडगार हवा. अजून काय पाहिजे. स्वर्गसुख. असं वाटतं खूप जुनं असावं, म्हणजे वर्षानुवर्ष असणार हे जंगल. आणि इथला पाऊस, तुफान. रस्त्यामध्ये जाताना सगळा चिखलच आहे. बघा ना आता तुम्हीच, झाडावरती शेवाळ बघून तुम्हीच अंदाज लावू शकता किती जुनं जंगल असेल. दादा अजून किती पठार लागणार आहेत. हा शेवटचा पठार आहे ना. पुढच्या जंगलात राईड घ्यायचा डायरेक्ट. गडाच्या एकदम खाली अजून एक पठार लागले. जेवढा आम्ही ट्रेक केला ना त्या अनुभवातून असं वाटतं की 2-3 पठार लागतात आणि 2-3 जंगल पॅच आहेत. तर आता इथून एक जंगल पॅच आपल्याला इथून वरती जायचं आहे आणि पूर्ण जंगलामध्ये हरवलेला कमळगड. त्या पठारावरती एकच घर दिसते आपल्याला. फक्त एकच घर इथे. बहुतेक हा बोर्ड वाऱ्यामुळे पडला असेल. बापरे, एवढं घनदाट जंगल आहे की अंधार पडतो डायरेक्ट. चला चला. जगदीश दमलाय का. हो खूप खूप दमलाय. अरे काय दमलाय. चला तर फायनली आपण कमळगडच्या त्या कड्याजवळ पोहोचलो. आता इथून लावण्यात आली एक सीडी. आता या सीडीवरनं वरती गेल्यावरती टॉप व्ह्यू. सीडी पार करून वरती आल्यावरती आपल्याला गडाचा टॉप व्ह्यू बघायला मिळतोय. आणि आजूबाजूला सगळीकडे धुकं आणि आता कमळगड पूर्ण धुक्यामध्ये हरून गेलाय. थोडासा रिमझिम पाऊस पडतोय. मित्रांनो, गडावरती आल्यावरती जमिनीमध्ये खोल चिरत गेले 50 ते 60 फुटाचं भुयार दिसतं आपल्याला. आणि याच भुयाराला इथून खाली गेल्यावरती यालाच गेरूची विहीर म्हणतात, कावाची विहीर बोलतात. तर आपण इथून खाली चाललेलो आहे आणि जर समजा गडावरती पाऊस आला तर आपल्याला इथं कुठेही थांबण्याचं ठिकाण नाही आणि हे एकमेव ठिकाण असेल इथे. खाली विहिरीमध्ये जाताना साईडला ते केबल लावण्यात आली आहे. ही केबल धरून आपण खाली जाऊ शकतो, नाहीतर पावसाळ्यामध्ये पायऱ्यावरनं पाय घसरू शकतो. त्यामुळे हे खूप बेस्ट आहे. यार किती खोल आहे. 40 ते 50 फूट खाली आलोय. या साईडला 2 बोगदे आहेत. तिकडे पूर्ण अंधार आहे आणि या साईडला पण. आणि अशी थोडी भयानकच वाटते.
कर की मी नाही देणार. तू येतच नाहीये, तू दिसतच नाही कॅमेरामध्ये. एक शॉट करा, एक शॉट घ्यायचा आम्हाला फक्त सर. कमळगडावर आल्यावरती आपल्याला असं तटबंदी किंवा बुरुज असं काही बघायला भेटत नाही, पण इथून जे दिसणारं दृश्य खूप जबरदस्त आहे. गडावरती आल्यावरती एक गेरूची विहीर बघायला मिळते, भगवा झेंडा फडकताना दिसते आपल्याला, आणि आजूबाजूला रायरेश्वराचं मंदिर आणि 2 धरण आपल्याला बघायला मिळतात. खूप असं सुंदर दृश्य आहे. गडावरती खूप धुकं आहे आणि थंड हवा सुटली. आत्ताच पाऊस पडून गेलाय, त्यामुळे खूप थंडी वाजतीये. गडावरून दिसणारा हा नवरा नवरीचा डोंगर. नवरा नवरीचा डोंगर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, मीही पहिल्यांदा बघतोय. कचऱ्याचं कुंड जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. मध्ये लपलेला हा कमळगड खूप सुंदर आहे. आम्ही हा संपूर्ण गड बघितलाय आणि आता गडावरती खूप थंडी वाजते, धुकं खूप आहे, त्यामुळे आम्ही आता गड उतरतोय खाली. तर आता भेटूया आपण डायरेक्ट पायथ्यापाशी. तर फायनली मित्रांनो आम्ही गडाच्या पायथ्याला रिटर्न आलेलो आहोत. तर संध्याकाळचे 6 वाजलेत. बराच वेळ लागला आपल्याला खाली यायला, वाटलं नव्हतं एवढा एकटिक होईल. आणि आज पावसाने चांगली साथ दिली, कारण की थोडाफार पाऊस पडला, पण दिवसभर पाऊस नव्हता. राईट, आता पाऊस पडायला लागला. तर आजचा एक्सपिरियन्स कसा वाटला दादा आपल्याला? कसं आहे, सुरुवातीला मी अंडर एस्टिमेट केलं कमळगडाला. मला असं वाटलं की तो लगेच होईल, पण अख्खा दिवस घेतला. मला असं वाटलं की दुपारपर्यंत आपण रिटर्न येऊ शकतो. हा, सोपं वाटलं. हेक्टिक होता, म्हणजे ह्या साईडून हेक्टिक होता. मला असं वाटलं तिकडून काहीतरी इझी असू शकेल. पूर्ण जंगल ट्रेक होता, जंगल ट्रेक होता, भयानक अनुभव होता. मजा आली खूप. दादासोबत ट्रेक करायचं मला तर नेहमी मजाच येते खरंच. असं वाटतं दादासोबत ट्रेक करत राहू आपण. करूयात ना. ठीक आहे, आता आपण नेहमी आता ट्रेक करतच राहणार आहोत. फ्युचरमध्ये सुद्धा आपण करूयात. आणि JBला तुम्ही नक्की सपोर्ट करा, कारण की आय सॉ हा एफर्ट्स खूप चांगले टाकतोय आणि त्याची बोलण्याची ही स्किल हळूहळू चांगली डेव्हलप होते. सो सपोर्ट करा, सबस्क्राईब करा JB ब्लॉग्सला. आणि आय थिंक इथेच आपला हा व्हिडिओ आपण संपूयात. सो तर मित्रांनो, गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच्या भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.